नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला हा पिंट्या म्हणत असतो, आनंदी अगं उठ ना, आनंदी उठ ना ग, असं म्हणत त्या आनंदीला हाक मारत असतो. आनंदी आनंदी करून रडत असतो, अगं आनंदी तू काहीतरी बोल, आनंदी आनंदी हाका मारतोय. तर आता प्रेक्षकांनो इकडे युगंधर विचार करतोय. तरी शलाका म्हणते, भाऊजी अहो किती विचार करताय तुम्ही, किती वेळ घेताय, हे बघा वेळेत ठरवा, तुम्हीच निर्णय घ्या काय तो. पृथ्वीला तुमच्या कंपनीतून आणि तुमच्या आयुष्यातून जाऊ द्यायचं आणि संजीवनी वापरून आनंदीचा जीव वापरायचा, का आम्हाला नकार देऊन आनंदीला डोळ्यांदेखत मरताना पाहायचं? आणि हे वाक्य म्हटल्यानंतर ना आरची, आरती दोघी जणी असा शॉक होऊन असा गोंधळलेल्या अवस्थेत बघतायत. युगंधर सुद्धा विचार करतोय. शलाकाचं मात्र चाललंय, बोला भाऊजी, बोला, काय तुमचा निर्णय आहे? असं एकदम ती डोळे-बिळे दाखवून म्हणतीये बरं का. आणि विद्याधर सुद्धा खुनशी नजरेनं बघतोय ह्या युगंधरकडे. आरची आणि आरतीला काही समजत नाहीये. तर डॉक्टरांचं म्हणणं जे काही आहे ते इथे युगंधरना आठवतंय, की जर कंटिन्युअस रक्त वाहत गेलं तर तिचा जीव धोक्यात येईल आणि तुम्ही जा आणि ती इमोशनेटिक पट्टी मागा मेडिकलमध्ये जाऊन आणि तीच पट्टी आनंदीचा जीव वाचवू शकते. आनंदीला काय होणार नाही असं सगळं जे म्हटलेलं असतं ते सगळं इथे युगंधरला आठवतंय. आणि त्यामुळे युगंधर म्हणतोय, "नाही, आनंदीला असं मी मरताना नाही बघू शकत." आणि प्रेक्षकांनो, "बॉक्स द्या मला," असं युगंधर म्हणतो. तरी लगेच विद्याधर म्हणतो, "शाब्बास दादा, एकदम करेक्ट निर्णय घेतलास बघ तू. पण आधी जरा अंगठा दे की. चल शलाका आण तो पेपर." आणि असं म्हटल्यानंतर शलाका तिथं बॉक्सच्या वर तिथे ती एन-ओ-सीची प्रिंट जी काही केलेली आहे, ती सगळी अशी प्रिंट ठेवते. समोर शिक्क्याचं बॉक्स ठेवते आणि मग त्याच्यानंतर खुणेनं सांगते विद्याधर आणि शलाका, की "चला अंगठा लावा." आर्ची आणि आरती मात्र गोंधळलेल्या अवस्थेत आहेत आणि क्षणाचाही विलंब न लावता युगंधर आपला अंगठा त्या शिक्क्याच्या ह्याच्यामध्ये ठेवतो आणि आपला अंगठा त्या एन-ओ-सीच्या पेपरवर इथे लावतो. प्रेक्षकांनो, कशा परिस्थितीमध्ये हा अंगठा घेतलेला आहे बघा तुम्ही. आणि आता पुढे काय-काय घडणार, कसे गैरसमज वाढणार ते बघत राहूया. तर विद्याधर बघा कसा हसतोय आणि लगेच अंगठा लावून झाल्यानंतर "बॉक्स दे," असं युगंधर म्हणतो. तर लगेच विद्याधर म्हणतो, "चला धन्यवाद, हे घे बॉक्स घे, चला लवकर." आणि मग आता तो बॉक्स घेतात आणि धावत पळतच अक्षरशः गाडी घेऊन तिकडे जायला निघतायत. आता पुढे काय-काय घडणार? खरंच विद्याधर ही एन-ओ-सी मिळवू शकेल का? का युगंधर इथेही काहीतरी डाव करेल आणि थोड्या दिवसांनी ते बघत राहूया. तर प्रेक्षकांनो, गाडी निघून गेल्यानंतर विद्याधर म्हणतोय, "वाह शलाका वाह! त्या डीलरकडनं सगळा स्टॉक गायब करायचा तुझा प्लॅन म्हणजे एकदम मास्टर स्ट्रोक होता. नादच खुळा." तर शलाका म्हणते, "स्वतःच्या मुलाचा सौदा करून आज आनंदीचा जीव वाचवलाय ना या युगंधरनं, तर आता बघ याचा हाच लाचारीचा खेळ आयुष्यभर पाहायला आवडेल बघ मला." असं म्हणत विद्याधर आणि इथे शलाका दोघं जण हसतायत. तर त्या आनंदीला आता पट्ट्या बांधल्या जातीलच, पण आता निंबाळकरांच्या अख्ख्या साम्राज्याला पट्ट्या बांधायची वेळ आलेली आहे, असा हा विद्याधर म्हणतोय. आणि शलाका पण खुश होतीये बरं का. प्रेक्षकांनो, या दोघांचा प्लॅन सध्या तरी सक्सेसफुल झालाय. पण पुढं काय घडणार आहे ते बघण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर प्रेक्षकांनो, इकडे आनंदी अगं उठ ना, आनंदी अगं उठ ना, असं हा पिंट्या कायम म्हणत राहतोय. आनंदी, आनंदी उठ अगं, आनंदी उठ. आणि आता प्रेक्षकांनो तिथे आरची, आरती, मालक साहेब सगळे पोहोचलेले आहेत. आनंदीच्या त्या अवस्थेकडे बघतायत. आनंदी ए आनंदी असं म्हणत धावत धावतच जातात. तर आनंदी, आनंदी उठ, आनंदी अगं उठ ना, असं म्हणत या दोघी हे करतायत. तर मालक साहेब तो बॉक्समध्ये जे ते पट्ट्या काढत असतात. तर हा पिंट्या म्हणतोय, "मालक साहेब, अहो तुम्ही आता उशीर केलाय. आनंदी आपल्यात नाही राहिली." असा हा पिंट्या सांगतोय. आणि प्रेक्षकांनो, आरती, आर्ची, मालक साहेब सगळे असे एकदम धक्का बसल्यासारखे बघताय तिकडे पिंट्याकडे. प्रेक्षकांनो, हे काय घडलंय बघा तुम्ही. सगळ्यांनाच इथे धक्का बसलेला आहे. कारण ती काहीच रिस्पॉन्स देत नसल्यामुळं, काही बोलत नसल्यामुळं, तिची हालचाल थांबल्यामुळं इथे आता असं वाटतंय की आनंदी गेलेली आहे. युगंधरला सुद्धा तेवढाच धक्का बसलाय बरं का प्रेक्षकांनो. तर इकडे आरची, आरती म्हणतायत, "पिंट्या, तू काही काय बोलायलास? आनंदी, ए आनंदी, आनंदी अगं उठ ना, डोळे उघड ना." असं म्हणत त्या सगळ्या की नाही जे खूप कळवळून इथे आनंदीला हाका मारतायत. आणि युगंधर मात्र बिचारा तिकडे हरवलाय. आणि प्रेक्षकांनो, आता पुढे काय घडतंय बघा तुम्ही. ही आनंदी नाहीये हे प्रेक्षकांनो युगंधरने पहिल्यांदा ओळखलंय. कसं ओळखलंय ते आता मजा आहे बघा.
युगंधर इकडे विचार करतोय आनंदीकडे म्हणजे त्या बाईकडे बघत आणि इकडे त्या आर्चीचं चाललंय, "आनंदी अगं उठ, आबांसाठी तरी उठ तू. आबांनी काय पाठवलंय तुझ्यासाठी बघ ना." आर्ची पण हाका मारतेय, "आनंदी, आनंदी उठ, अशी कशी गं सोडून जाशील? तू उठ आनंदी." असं सगळं चाललंय. तो वाघोबा बनवलेला असतो तो सुद्धा इथे आरती काढून देतेय आणि युगंधर ना असा एकदम ना बघत शॉक लागल्यासारखा उभा आहे. तर प्रेक्षकांना आता आर्चीचं लक्ष जातंय युगंधरकडे आणि ती ओरडून म्हणते, की तुमच्यामुळे झालं हे सगळं. तुमच्यामुळे आज आमची आनंदी दीदी आम्हाला सोडून गेली, असं युगंधरवर ही आरोप करते आर्ची. आणि आता मालक साहेबांकडे आता आनंदी अशी जाऊ शकत नाही, जाऊ नाही शकत. "ते बघा ना, तुम्ही पट्ट्या आणल्यात ना, आपण आपण लावूया ना. डॉक्टर म्हणालेत ना काहीतरी, मालक साहेब तुम्ही काहीतरी करा. कळतंय ना हो तुम्हाला, तिला त्या पट्ट्या लावा ना." असं म्हणत ना, इकडे आरती सुद्धा की नाही युगंधरकडे अशी गयावया करून सांगते, की "तुम्ही करा, हे सगळं करा." आणि युगंधर मात्र असा शांत उभा आहे बरं का तिथे आणि त्याची काहीच हालचाल नाहीये. युगंधर काहीच रिॲक्ट करत नाहीये. पण एकदम अचानक इकडे युगंधर म्हणतो, "थांब, ही आनंदी नाहीये." आर्चीला आणि आरतीला समजत नाही दोघींना, की हे युगंधर असं का बोलतायत ते आणि रडता-रडता त्या दोघी एकदम थांबतात आणि मग त्याच्यानंतर इकडे युगंधर म्हणतो, "तिच्या हाताला तीळ होतात. तिने मला टीका लावला होता. त्यावेळेला मी बघितला होता, की तिच्या हाताला तीळ होता तो. ही आपली आनंदी नाहीये." असं युगंधर सांगतो आणि मग प्रेक्षकांना आरती आणि आर्ची दोघी इकडे आनंदीच्या हाताकडे बघतात धक्का बसून आणि खरंच प्रेक्षकांनो बघा हां, लक्ष किती आहे युगंधरचं होतं ते. आर्ची सुद्धा आनंदीचा हात तो हातामध्ये असा घेत असते, की तिच्या हातामध्ये तीळ आहे का तर. तर प्रेक्षकांनो इकडे आरती म्हणते आता, "तीळ नाहीये. तिच्या तिच्या हातावर जन्मखूण आहे आनंदीच्या. ही ती आनंदी, ही ती आनंदी नाहीये." असं म्हणत आता की नाही प्रेक्षकांनो इकडे कन्फर्म झालेलं आहे, की ती आनंदी नाहीये. पण ही साडी, हे गाठोडं असं आर्ची विचारते, "हे तर आनंदी दीदीचंच आहे सगळं." पिंट्या सुद्धा म्हणतो, की "होय, या गाठोड्यामध्ये आनंदीचं कार्ड असल्यामुळेच मला कळालं, की ही आनंदी आहे." असं म्हणून प्रेक्षकांनो आता आर्ची ते सगळं गाठोडं तपासते. तर प्रेक्षकांना आता खरंच आता ही आनंदी नाहीये, पण आनंदी आहे कुठं आणि ही कोण आहे नेमकी? ह्या प्रश्नांची उत्तरं कळतील बघा. कारण आता तिथे पोलिस इन्स्पेक्टर आलेले आहेत आणि "चला सगळे बाहेर व्हा, बाहेर व्हा." बाकीच्यांना ढकलतात. तर आता पोलिस इन्स्पेक्टर येऊन सांगतात, "मालक साहेब, आनंदीताईंचं लोकेशन समजलंय." तर नंतर विचारतो, "कुठे आहेत?" तर मालक साहेबांना तो पोलिस इन्स्पेक्टर सांगतात, की "आनंदी मॅडम कोल्हापूर बस स्टँडच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्या होत्या आणि त्यांना बसमध्ये चढतानाही कुणीतरी पाहिलं होतं." असं सांगितल्यानंतर आता प्रेक्षकांनो युगंधर विचारतो इन्स्पेक्टरना, "ही कोण आहे? हिच्या अंगावर आनंदीचे कपडे कसे काय आले?" असं विचारतात आणि बोचका आनंदीचा कसा काय तिच्याकडे? तर पोलिस इन्स्पेक्टर म्हणतात, ती लोकर चोर आहे. तिचं नाव मीना आहे." असं सांगतात इन्स्पेक्टर आणि म्हणतात, "ज्यावेळेस आनंदी मॅडम मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्या होत्या, त्याच वेळेत तिनं त्यांचं सामान चोरलं आणि योगायोग असा की त्यावेळेस साधारण तशीच साडी नेसली होती तिने." असं म्हटल्यानंतर सगळ्यांचा आता म्हणजे सुटकेचा निश्वास सोडतात, की ती आनंदी नाहीये. तर आता आरती म्हणते, "आरचे ये इकडे." आणि म्हणजे मालक साहेबांना म्हणजे असं हे करतात, नमस्कार करतात असं आणि म्हणजे देवाचे पण आभार मानतात आणि आता आपण आबांना कळवूया असं इथे आर्ची म्हणते आरतीला आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो मालक साहेब पुढे म्हणतात, की "हां, आता त्यांना हे सुद्धा कळवा, की आनंदी माझ्या घरातून स्वतः गायब झाली होती. त्यामुळे मी आता तिला शोधून आणून स्वतः त्यांच्या हवाली करेन, म्हणजे आबांच्या हवाली करेन आणि तिला पुन्हा परत येण्याची गरज नाहीये. कारण तिचा आणि माझा संबंध संपलेला आहे." असं आता युगंधर परत एकदा हे सगळं सांगतो बरं का इथे. आणि प्रेक्षकांनो त्याला आठवतं, की शिर्केनं त्यांनी काय सांगितलं असतं, की "मी जर उघडपणे समोर आलो तर शत्रू सावध होईल. त्यामुळे मी समोर येत नाही आणि तुम्हीच काय ती जी काही प्रोसिजर करायची आनंदीला शोधायची असेल किंवा आनंदीला सुखरूप ठेवायची असेल, तर ती तुम्हीच करा." असं त्याने सांगितलेलं असतं. तर ते आता आठवतंय. तर आता युगंधर म्हणतो पुढे, "बरं इन्स्पेक्टर साहेब, त्या मुलीची बॉडी तुम्ही त्यांच्या नातेवाईकांकडे जी काही आहे देऊन टाका आणि त्याच्यावर योग्य अंत्यसंस्कार जे काही आहे ते करा. आम्ही आता कोल्हापूरला निघतो आणि तिथल्या पोलिस स्टेशनला सांगून ठेवा, की आम्ही निघतोय." असं म्हणत. तर प्रेक्षकांनो पोलिस इन्स्पेक्टर आता पुढची कामगिरी करायला निघालेत. तर आपण माई-बापूंना कळवू, आबांना पण कळवू असं म्हणत आरती आणि आर्ची दोघी एकमेकींना धीर देत तिथनं बाहेर पडल्यात. प्रेक्षकांनो 10 मिनिटासाठी काटा इथे अंगावर आला होता की नाही तुमच्यासुद्धा, की आनंदी खरंच असं होऊ शकतं का? किंवा आनंदी गेली असेल का असं वाटून? तर प्रेक्षकांनो आता बघा हां, आनंदी इथे ना येतीये कुठेतरी असा अंदाज घेत येतीये. तर तिथे आपल्याला चित्र काय दाखवलंय, तर बायका असे कपडे वाळवतायत असं गोधडी वगैरे
वगैरे वाढवतायत. तर आनंदी म्हणजे पावलं मोजत अंदाज घेत चालत तिथे आलेली आहे. ती कुठे आली आहे? का राहणार आहे? तिथे जाऊन काय करणार आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आपल्याला. कारण आनंदी आलेली आहे, काहीतरी संजीवनी धर्मशाळा असं नाव लिहिलेलं आहे तिथे. आता प्रेक्षकांनो आनंदी अंदाज घेत हळू पावलं मोजत चालत येते. तिथे बसलेली माणसं पण तिला आधार देतात, की असं इकडनं जा वगैरे असं सांगतायत. प्रेक्षकांना आता ही संजीवनी धर्मशाळेमध्ये आनंदी किती दिवस राहील आणि तिचा शोध घेत युगंधर कधीपर्यंत पोहोचेल इथे बघूया आपण. कारण एक वेगळा ट्विस्ट येणार आहे, वेगळं वळण येणार आहे ह्याच्यानंतर. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात म्हणजे अजिबात विसरायचं नाही. इथे बायका काही दळणकांडण करतायत, तिथे मिरच्या वगैरे कुटतायत, काही झाडू मारतायत, काही कपडे वाळत घालतायत. असं सगळं काम इथे सुरू आहे बायकांचं. तर आनंदी त्या बायकांच्या मधून इथे अंदाज घेत चालते. कारण अर्थातच आनंदीला दिसत नसल्यामुळे ती अशी म्हणजे बाजूनं होऊन धडकून बाजूला होत इथे निघते. तर प्रेक्षकांनो आता शिर्के काय सांगतायत बघूया आपण. शिर्के इथे विचारतायत, "मालक साहेब तुमचं मंत्री साहेबांशी काही बोलणं झालं का नाही?" तर मंत्री साहेबांशी माझं बोलणं झालंय. त्यांच्या पीएला मी इथे आनंदीचा फोटो पाठवून दिलाय. ते म्हणालेत, की कोल्हापुरात आणि आजूबाजूच्या सगळ्या शहरांकडे फोटो सर्क्युलेट करतो. तर शिर्के म्हणतात, "हां, हे बेस झालं. आता आनंदी लवकरात लवकर 100% सापडतील. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. पण या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही." तर युगंधर म्हणतो, "जोपर्यंत आनंदी सापडत नाही, तोपर्यंत कशाचं म्हणजे मी शांत बसू शकत नाही शिर्के." तर प्रेक्षकांनो शिर्के सुद्धा समाधानाने इथे असतायत आणि युगंधरने तिथे फोन कट केलेला आहे. प्रेक्षकांनो आता खरंच आनंदीला शोधतात का बघूया. तर प्रेक्षकांनो आता युगंधर म्हणतोय, "काय झालं काय? अरे देवा! बहुतेक टायर फुटलेला दिसतोय आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे." आणि आता प्रेक्षकांनो इकडे युगंधर आता मदत करायला जातोय बरं का त्यांना. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. तर आनंदी इथे विचारते, "नमस्कार, इथे राहायला जागा मिळेल का?" तर त्या मॅडम म्हणतात, "हो, मिळेल ना. तुमचं नाव काय?" असं खाली बघूनच विचारतात. पण जेव्हा आनंदीकडे त्या बघतात, तेव्हा आनंदी नाव सांगायच्या आधीच त्या म्हणतात, "1 मिनिट, मी ना तुम्हाला कुठेतरी पाहिलंय." असं म्हणतात. हे डोळे, हा चेहरा आणि मग त्या म्हणतात, "अरे हां, तुम्ही आनंदी युगंधर निंबाळकर ना?" असं विचारतात आणि प्रेक्षकांना इथे आनंदीचं असं म्हणजे दुःख झाल्यासारखं होतं इकडे एकदम. कारण त्यांनी चेहरा ओळखला, नाव ओळखलंय. तर इथे त्या मॅडम म्हणत असतात, "काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला टीव्हीवर मध्ये अवॉर्ड फंक्शनमध्ये पाहिलं होतं मी तुम्हाला." तर आनंदी म्हणत असे, "ते म्हणजे ताई मी." तर इकडे त्या बाई म्हणतात, "पण तुम्ही इथे कशा?" "नाही म्हणजे इथे ज्यांना आधार नसतो तीच माणसं इथे येतात आणि तुम्ही तर सॉरी म्हणजे पण म्हणजे तुम्हाला काही घरी प्रॉब्लेम आहे का?" तर आनंदी म्हणते, "नाही ताई तुम्ही गैरसमज काही करून घेऊ नका. मालक साहेब म्हणजे म्हणजे युगंधर निंबाळकर म्हणजे त्यांना तसं ते अजिबात नाहीये. ते खूप चांगले आहेत." असं इकडे आनंदी समजावून सांगत असते आणि म्हणते, "त्यांचा यामध्ये काही दोष नाहीये." तर त्या मॅडम म्हणतात, "अहो आनंदी मॅडम, तुम्हाला खरं सांगू का? मी दुनिया पाहिली आहे अहो." असं म्हणते बरं का त्या मॅडम आणि म्हणतात, "इथे माणसं अशी येतात ज्यांना घरच्यांनी नाकारलेलं असतं आणि तुम्ही तर असं म्हणत ती गप्प राहते आणि म्हणते, "पण ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आजपासून हेच तुमचं घर आहे असं समजा." पण आता आनंदी म्हणते, "फक्त ताई एक विनंती होती, की जर माझ्या घरच्यांपैकी कुणी इथे मला शोधत आलं, तर प्लीज त्यांना सांगू नका, की मी इथेच आहे ते. कारण नाहीतर मग मी इथून निघून जाईन." असं म्हणते आनंदी आणि म्हणजे त्यांना कळायला नको असं अडखळत बोलतीये. "पण तुम्ही राहणार कशा आता?" अशी विचारते ती बाई आणि मग म्हणते, "इथे फुकट राहायची सोय नाहीये." तर आनंदी म्हणते आता, की "मी तुम्ही सांगाल ती सगळी कामं करेन. म्हणजे अगदी स्वयंपाकापासून साफ-सफाईपर्यंत मी सगळं करते. मला डोळ्यांना जरी दिसत नसलं, तरी मी सगळं काही नीट करू शकते. अगदी इथल्या मुलांचा जर का अभ्यास घ्यायचा असेल ना, तर तेही मी करू शकते. फक्त तुम्ही मला राहायला एक कोपरा द्या." असं आनंदी सांगते. तर प्रेक्षकांनो त्या मॅडम म्हणतात, "बरं ठीक आहे. तुम्ही तुमच्याबरोबर काही सामान आणलंय का?" असं विचारतात. तर ती आनंदी म्हणते, "ते माझं सामान." तर त्या मॅडम म्हणतात, "बरं ठीक आहे. काही हरकत नाही. चला मी तुम्हाला तुमची रूम दाखवते आणि म्हणजे काम पण सांगते, साडी पण देते." असं सांगतात त्या प्रेक्षकांना. आता चला म्हणत आनंदीला घेऊन त्या गेलेल्या आहेत आणि जाताना त्या आनंदीला असं बरोबर घेऊन जातात. म्हणजे कसं पावलं मोजत आनंदी पुढे जाते. पण इकडे पृथ्वीला विद्याधर काय सांगतोय बघा. विद्याधर म्हणतोय, "आता कसलीच काळजी करायची नाही बघ पृथ्वी. आता सगळ्या डिझाईनचे लीगल हक्क आपल्या नावावर झाले आहेत.
आता तुझ्या वडिलांनी म्हणजेच त्या युगंधर निंबाळकरला बाजूला सारून आपण आपलं काम बिनधास्त सुरू करू शकतोय. कळलं काय? तरी पृथ्वी म्हणतो, म्हणजे हे काय? एनओसी दिली त्यांनी? असं विचारतो. तर विद्याधर म्हणतो, अरे दिली म्हणजे काय? अगदी डोळं झाकून दिली बघ. अरे तुझा बाप त्याच्या दुसऱ्या बायकोच्या म्हणजेच आनंदीच्या प्रेमात फार आंधळा झालाय रे, असं म्हणत विद्याधर म्हणतो. आणि आता त्याला त्याचा परिवार आणि पोरं-बाळं यांच्याशी काही बी देणं-घेणं नाहीये बघ. तर प्रेक्षकांनो, पृथ्वी ती एनओसी वाचत असतो. तर हा विद्याधर म्हणतो, काय शलाका? बरोबर आहे नव्ह? तर आता शलाका सुद्धा आगीत तेल ओतत म्हणते, मग काय? भावोजी तर आनंदूनच गेलेत अगदी. त्या आनंदीनं भावोजींना स्वतःच्या प्रेमात ओढून ओढून घेतलंय बघ. अगं जाळ्यात ओढायची काय गरज आहे? दादा आमचा हायच तसा, असा विद्याधर बोलतो लगेच. तर शलाका म्हणते. तर विद्याधर पुढे म्हणतो, म्हणून तर समिधा वहिनी गेल्यावर त्याला एवढं बी दुःख झालं नव्हतं जरासं सुद्धा. होय नव्ह पृथ्वी? तर पृथ्वी म्हणतो, पण म्हणजे तुम्ही हे केलंत कसं? असं पृथ्वी विचारतो. आणि मिस्टर निंबाळकरांनी इतक्या सहजासहजी एनओसी दिलीच कशी? असं विचारल्यानंतर विद्याधर काहीतरी बोलणार, तोपर्यंत शलाका सांगते, की आता सांगू नकोस. तर विद्याधर म्हणतो, अरे त्याचं काय करायचंय तुला? कसं दिलं, काय दिलं ते? आता फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही दोघं बी तुला इथून पुढं खाली पडू अजिबात देणार नाही. आता तू फक्त तुझ्या कामावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित कर. तू स्वतःच्या पायावर असं भक्कम उभा राहून दाखव त्या युगंधरला. त्याच्या साथीशिवाय आणि निंबाळकरांच्या नावाशिवाय बी तू एक मोठा माणूस बनू शकतोस, हे दाखवून दे जगाला आणि तुझ्या बापाला. तर शलाका पण लगेच म्हणते, हो. तर पृथ्वी पण म्हणते, हो बरोबर बोलताय तुम्ही. आता मी मागे हटणार नाही, असा पृथ्वी सांगतो. आणि म्हणतो, मी आता त्यांना दाखवून देणार आहे की माझ्यात सुद्धा निंबाळकरांचं रक्त वाहतंय. तर लगेच पृथ्वी पण अशी, हा अंगाशी आता कसं, असं म्हणत त्याची पाठबीट थोपटतो. आणि पृथ्वी थँक म्हणतो इकडे विद्याधरला आणि शलाकाला, आणि तिकडनं निघून जातोय बरं का. आणि काय बी लागलं तर मला फोन कर, असा हा विद्याधर सांगतो. आणि आता प्रेक्षकांनो, तोपर्यंत शलाकाचा फोन वाजतोय. आता मजा बघा पुढे काय येते. ज्या खबरीने आनंदी गेल्याची बातमी सांगितलेली असते, तर तो खबरी फोन करून सांगतो, ओ मॅडम आनंदी जिवंत आहे. ती मुलगी दुसरीच कोणीतरी होती. तर हे ऐकून इकडे शलाका म्हणतो, काय? तू हे काय बोलालास? तर विद्याधर येत म्हणतो, काय झालं? कुणाचा फोन आहे? तर शलाका लगेच म्हणते, एक मिनिट थांबा, स्पीकरवर लावते. आणि म्हणते, तू काय बोलालास परत सांग. तर ओ मॅडम आनंदी तर जिवंत आहे. ती मुलगी दुसरीच कुणीतरी होती, असं तो परत एकदा सांगतो. तर विद्याधर सुद्धा ओरडला म्हणतो, काय? तर हा खबरी म्हणतो, हो खबर पक्की आहे. आनंदीला शेवटी कोल्हापूरच्या बस स्टॅपमध्ये कुणीतरी चढताना बघितलंय, असा खबरी सांगतो बरं का. आणि शलाका आणि विद्याधरच्या डोक्याला हात लावतात. विद्याधरच्या डोक्यात काहीतरी वेगळंच घडतंय, चालू आहे बरं का. खबरी पुढे सांगतो, बालक साहेबांची माणसं आणि युगंधर आणि सगळे तिथे पोहोचतायत आनंदीला घ्यायला. विद्याधर आयला असं म्हणते, तर इकडे शलाका म्हणते, ते सगळ्या खड्ड्यात गेलं रे. एनओसी मिळाली ना, आपलं काम झालंय ना, तर झालं, तर विषय संपवून टाका. ठेव फोन, असं म्हणत सांगते. तर हा विद्याधर म्हणतो, "ए शलाका, तू असं का बोलायला लागलायस? ती आनंदी कुठे आहे? काय करते? हे आपल्याला कळायला नको का? चल आपण शोधूया तिला." तर शलाका म्हणते, "विद्याधर, तू आनंदीच्या अजूनही पदराला धरून जाणार आहेस का रे विद्याधर?" असं विचारते. तर लगेच विद्याधर म्हणतो, "फरक पडतोय बाई, फरक पडतोय. तू एक गोष्ट लक्षात घे." तर शलाका म्हणते, "तू एक गोष्ट लक्षात घे, बिझनेसमधून आणि आयुष्यामधून युगंधर निंबाळकरला इमोशनली बाहेर काढण्याची सुवर्ण संधी आहे ही." असं इकडे इकडे शलाका म्हणते, "म्हणजे तुला आणि मला पृथ्वीवर फोकस करायला पाहिजे. याच पृथ्वीला युगंधरच्या म्हणजेच युगंधरच्या अपोझिटमध्ये आपण ढाल म्हणून उभं करायचं," असंही शलाका सांगत असते. आणि म्हणते, निंबाळकरांचं अख्खं साम्राज्य संपवून टाकायचं. तर विद्याधरांना असा विचार करतोय, म्हणतोय, प्लॅन तर भारी आहे बघ तुझा शलाका, असं म्हणतो. पण एकदा म्हणतो, पण शलाका आहे बघ, त्या युगंधरला रस्त्यावर आणण्यासाठी त्या पृथ्वीचा जो काही तुला वापर करायचा आहे तो तू करून घे. पण त्या आनंदीची आयती शिकार माझ्या हाताला लागली अगं. ती काय मी शिकार सोडत नसतोय. चल जातो मी, असं म्हणतो विद्याधर. आणि म्हणतो, आनंदी आनंदकडे करतो मी जाऊन, असं म्हणतो. आणि तिकडनं निघून जातो. तरी शलाका काहीतरी पुढचा प्लॅन करते आणि काहीतरी विचार करते. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांना आता संजीवनी धर्मशाळेचा बोर्ड आपल्याला व्यवस्थित दिसतोय. इकडे त्या मॅडम आनंदीला घेऊन आल्या आहेत. आनंदी पावलं मोजत चालले, 28, 29, 30, 31, 32 असं म्हणत. तर आता मॅडम सांगतात, "हे बघ आनंदी, ही खोली आहे. इथे 2 जण राहू शकतात. माझ्या उजव्या बाजूला जो बेड आहे तिथे एक ताई असतात. त्या आता बाहेर काम करतायत. आता तुझ्या डाव्या बाजूला जो बेड आहे तो तुझा बेड आहे.
बघून घे बरं एकदा. तर आनंदी पावलं मोजत पुढे येते आणि मग ती तिथे थांबते. तर त्या मॅडम बरोबर आहे असं म्हणून सांगतात आणि मग पुढे सांगतात, की माझ्या मागे जो दरवाजा आहे तिथे बाथरूम आहे आणि बरं तू आता आराम कर, मी येते. तर इकडे आनंदी म्हणते, "नाही ताई, तुम्ही थांबा ना, म्हणजे तुम्ही मला काम सांगा. म्हणजे काय आहे, मी कामं करू शकते. मगाशी म्हणाले मी तुम्हाला, तसं तुम्ही कुठल्याही संकोचाशिवाय मला कामं सांगा, मी करेन." तर तिथे त्या मॅडम म्हणतात, खरं तर होतं एक काम." तर आनंदी म्हणते, "लगेच सांगा ना." तर त्या मॅडम म्हणतात, "अगं ॲक्चुअली काय आहे ना, म्हणजे धान्याचा टेम्पो यायचा बाकी आहे आणि मला किचनमध्ये सुद्धा कामं सांगायची आहेत. तर तू धान्याचा टेम्पोचा आवाज आला की मला सांगशील का?" तर आनंदी म्हणते, "हो, हो, नक्की सांगेन." तर त्या मॅडम हसून म्हणतात, "चल मग येते मी." तर आनंदी आता तिथेच अशी उभी आहे बरं का. त्या मॅडम निघून गेल्यात. आता आनंदी ना काहीतरी ठरवते बरं का मनाशी आणि बिचारी तिथे ना अशी त्या बेडवर अंदाज घेते परत आणि त्या कॉटवर तिथे जाऊन बसतीये. बाकीच्या गोष्टींचा सुद्धा हळू-हळू ती अंदाज घेतीये. बाथरूमचा दरवाजा वगैरे ते सगळ्या गोष्टी बघते आणि तोपर्यंत तिला असा ना हॉर्न वाजवल्याचा जोरात आवाज येतो आणि ती म्हणते, "अरे बापरे! धान्याचा टेम्पो आला वाटतं. ताईंना सांगायला हवं." म्हणून आता आनंदी ना पावलांचा अंदाज घेत परत मोजत पावलं तिथनं बाहेर पडते. 1, 2, 3, 4, 5, 6 असं करत पावलं मोजत आनंदी तिथनं बाहेर पडते. पण प्रेक्षकांनो आता पुढे काय घडतंय बघा. युगंधरने तिथे एंट्री घेतलेली आहे बरं का. तो सुद्धा असा पुढे-पुढे चालत येतोय इथे. त्याच्या मागनं 2-3 बरीचशी माणसं सुद्धा येतायत. आता प्रेक्षकांनो युगंधरला ती आनंदी आहे ते समजेल का? क क दिसून येईल का ती आनंदी आहे ते? नेमकं काय होईल बघूया. इकडे युगंधर सगळीकडे शोधत-शोधत असा पुढे-पुढे पावलं टाकत येतोय. तर तिकडनं आनंदी पावलांचा अंदाज घेत-घेत इथे मॅनेजरच्या खोलीमध्ये येण्यासाठी इथे निघालेली आहे. प्रेक्षकांनो आता कसा ट्विस्ट येतोय, कसं घडतंय बघा तुम्ही. तर इथे ना आनंदी कशी मोजत येते बघा 1, 2, 3, 4, 5 ती माणसं आहेत. माणूस बसलाय तो तिथे. तर ती हळूच तिथे म्हणजे तिला समजतं माणूस आहे त्यामुळे ती बाजूनं चालत जाते लगेच इकडच्या साईडला होते आणि तिकडनं परत पुढचा अंदाज घेत-घेत पुढे येते आणि प्रेक्षकांना आता आनंदी केबिनच्या दारात उभी आहे. तर तिकडनं मागनं युगंधर सुद्धा विचारतो, "मॅनेजर साहेबांची खोली कुठे आहे?" आणि "ही काय समोर आहे," असं म्हणत तो माणूस सांगतो. तर आता प्रेक्षकांनो आनंदी दरवाजात उभी आहे आणि युगंधर तिच्या पाठीमागे आहे आणि युगंधर तिलाच विचारतोय, "ओ ताई मॅनेजरांची खोली हीच आहे ना?" आणि त्याला आवाजावरनं कळतंय आनंदीला, की युगंधर इथे आलेला आहे. त्यामुळे ती काहीही बोलत नाही. युगंधर परत म्हणतो, "ओ तुम्हाला काहीतरी विचारतोय मी." तर आनंदी म्हणते, "बापरे! मालक साहेब मला शोधत-शोधत इथेच पोहोचलेत की काय? आता मी काय करू?" असं म्हणत आनंदी विचार करत तिथेच उभी आहे प्रेक्षकांनो आणि युगंधर त्या बाईकडे बघत तसाच उभा राहिलाय. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागात शिर्के इकडे युगंधरला सांगतोय, "मालक साहेब ज्या माणसाला आपण पैसे दिले होते तो फोन उचलेना झालाय, फोन लागेना झालाय त्याचा." आणि इकडे युगंधर म्हणतोय, "काहीतरी गडबड आहे शिर्के." तर इकडे आनंदी आराम करत बसलेली असते तेव्हा तिला 2 माणसं येऊन इथे क्लोरोफॉर्म लावून आधी बेशुद्ध करतायत आणि युगंधर इथे मात्र म्हणतोय, की आता मलाच रिंगणात उतरायला पाहिजे की काय असा विचार करतोय. आता समोरूनच आनंदीसाठी मलाच काहीतरी करावं लागेल. कारण आनंदीचा जीव मी धोक्यात घालू शकत नाही किंवा आनंदीच्या जीवाशी खेळलेलं मला चालणार नाही असं युगंधर म्हणतो. पण प्रेक्षकांनो तिथे आनंदीला तर इकडे बेशुद्ध केलंय. काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि बघत राहा आनंदी.